चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मशीन ठेवण्यात येणाऱ्या स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी हॉलची पाहणी करण्यात आली। नगर परिषदेच्या जुन्या बिल्डिंगमध्ये ठेवण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन आणि मतमोजणी होणाऱ्या हॉलची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात। मतमोजणीच्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी संवेदनशील भागात कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांचा अधिकचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे। नागरिकांनी मतदानासाठी जास्तीत जास्त संख्येने येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलंय। नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक कविता नेटकर यांनी आढावा घेतला। यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला। पाहूया। नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि या संदर्भात आपण चोपडा नगर परिषदेमध्ये आवारात आलेले आहे आणि पाहणी करताय। या संदर्भात काय सविस्तर जी आगामी आता नगर परिषदेची निवडणूक आहे त्या दृष्टीने चोपडा शहरमध्ये ज्या काही निवडणुका पार पडणार आहेत त्या अनुषंगाने आरोग्य यांच्याबरोबर आज स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणी केंद्र यांची आज पाहणी केली। काही त्याच्यामध्ये लॅक्युनाज आहेत का, काही सुधारणेची गरज आहे का, सर्व दृष्टीने सुरक्षेची पाहणी आज करण्यात आली। तसेच बंदोबस्ताची काय आखणी करायची आहे या संदर्भाने देखील चर्चा झालेली आहे व येणाऱ्या काही दिवसात आता जी परिषदेची निवडणूक होणार आहे ती कशी शांततेने पार पाडेल यासाठी प्रशासन हे प्रयत्नशील आहे। कायदा व सुव्यवस्था त्या संदर्भात आपण काय अधिकाऱ्यांना सूचना वगैरे दिलेल्या आहे। काही वाहतुकीच्या दृष्टीने आहे किंवा कुठे कुठे काही प्रॉब्लेम्स आहेत का, हे आहेत का, कशाप्रमाणे बंदोबस्त लावायचा आहे या दृष्टीने आज जे अधिकारी आहेत तिथे त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। संवेदनशील जे एरिया आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त संदर्भात काय नियोजन आहे? संवेदनशील ठिकाणं जे आहेत त्या ठिकाणी ज्याप्रमाणे आपला नॉर्म्सप्रमाणे असतो त्याप्रमाणे आमचा बंदोबस्त राहणार आहे। आमची पेट्रोलिंग आहे, आमचं लक्ष त्या ठिकाणी आहे। काही गोपनीय बातमीदार किंवा हे यांच्या मार्फतीने तिथे व्यवस्थित लक्ष ठेवून कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही हे याच्यासाठी पोलीस प्रशासन हे तत्पर आहे। मॅडम, या संदर्भात आपण काय आवाहन करू इच्छिता मतदारांना आणि नागरिकांना? मी आज एवढंच हे करेल की लोकशाहीमध्ये हा एक महत्त्वाचा पार्ट आहे। सगळ्यांनी बाहेर पडा, मतदान करा आणि चांगलं वातावरण राहील, कायदा सुव्यवस्थेचं वातावरण राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। तुमच्या मदतीसाठी आम्ही नेहमीच आहोत।